म्हणजे भाऊ आपण जास्त सणारकी दिसून राहिलो मले. हाव ना, आपल्याला जास्त नवय झाली ना. ज्याला पोरगी पाहण्यात होतं घरी आहे अजून, आपणच येऊन बसलो बस स्टँडवर. काय त्याने वाटत वा नामदेवराव पोरीचा बाप पोरगी देईन म्हणून, आणि पहिले त्याला अड्डेच घुमवला ना आपण, आता उलट्या यानं फोन करून राहिलो त्याला. मला नाही वाटत मिळेल ते म्हणून. हो दे ना बा, थटलोक जाऊन चाललं येऊ हिंबटलं तोंड करून. काय करतं त्याची मनाई समाधानी करून अजून अगोपणा करीत नव्हता गावा. तुला माहिती होतं घंट्या कसा बिना बुडाचा मळ काय ते. सरपंच आले हो. चालले रे बा, तयारी मयारी करून. बापा कपडे मोपडे चांगले दिसून राहिले. कुकडे आहे बजेट? तुम्हाला माहित नाही काय, गंठनली डबल पोरगी पाहायला जाणार आहे ना. लवकर जा बा, हो पक्क करून ये. त्याचं हुकलं नाही पाहिजे आता. तुम्ही नाही येत काय? तुम्ही आम्हाला विचारून राहिले. चालन बा तुम्ही. हो म्हणाल कानखडी रे बापा, त्याच्या संबंधात नाही, त्याच्या कशातच नाही आपण. हो काय करतं बापा, हे चिपुडी सोबतच जावं लागतं का मार खातं. आपण नाही येत. ते पक्क झाल्यावर अक्षिदाटा केली बाबा मी लग्नात, तर लोक नाही येतो बापा आपण. राजा सरपंच ती भेली एवढ्या दमकोता पडला तुमचा. काय चाला ना द्या आमच्या घरी बा पोरा तेवढे जमून. असं तुम्ही असली कर पोरी आल्यावर इम्प्रेशन पडते जरासं. काय बघा आतला सरपंच आला पोरा संबंधा असं म्हणजे म्हणाले होतात ना 2 कोटी. त्यानं असेल तर जा भाऊ, करणं असेल तर करा. मागे डोकं खाऊ नका. मी काही येत नाही बाबा, मा दुकान उघडतो मी, आता चाललो मी. हो बा जा तुम्हीच. सगळा देवीदास कसं करतो बा, सरपंचाने चाट मारली बा, सरपंच येत नाही म्हणते. मग काय करतो बा, आपल्याच खांद्यावर घेणं आपले हे दुरा. काय काही गडबड झाली तर बा कसं रे. अरे अजून कोणाला सांगेल असेल ना, साधूबाला सांगेल असेल, समाधान असेल, तुकाराम असेल, पुन्हा कोणी असेल ना गावातलं. का आपण जाऊ का? नाही अशी ना 2-3 जण अजून सांगेल असतील त्यानं. एवढ्यात मेळ येते का आपल्यात? काय बोलले का सरपंचानं काही वकात घडवल्या का? येतच नाही म्हणते बा मी. डायरेक्ट ऑक्सिजन टाकेल्याची. नाही येत नाही येत सरपंच, तुम्ही असले की झालं ना. हो तुमच्या पुढे कोण जाते बापा. समोरचा 1 शब्द बोलते, तुम्ही 10 शब्द बोलता. पॉईंटशीर मांडता तुम्ही बी, पद्धतशीर मुद्द्याचं जमते. पण त्याला पोरगी पाहणार तोच गाय पाहणार रे बा. अजून येते की नाही? हा याची सोयी बांगडी होती की नाही? काय लेका लोक असतील तर असं बा, सकाळपासून अडीसा उभं करून ठेवलं. माय बायको म्हणे नाश्ता करून जा, यातून म्हणे जराशी गॅरी करून जा. म्या काय केला नाही. तसं झालं बाबा. म्हटलं हे असतील अडीसा उभे बस स्टँडवर, आपल्याला उशीर व्हा, आपल्या नावानं बोट मोडतीने, म्हणून आलो बा मी अडीसा. हा तर हा गाय पाहते बुडी, गाय पाहत कुकडे गेले काय माहिती बापा. त्या गंठनले पुढे घालून आणत असतील ते बुडे. तुम्ही काय राजा लावलं कचकच. आजच्या दिवस तरी नका लावू. संबंध आहे त्याचं लग्न करून द्या लागते ना. आले कोणाला सांगितलं? कोणाला सांगा लागते? तुम्ही आणि आपण बस झालं. गळा झाली आफत पा. हे ना कोणाला सांगितले नाही गावात. अरे गळा नामदेव कसा आहे तर आपल्याला घेणार दिसके काही बिघडलं बस आपल्याच बोकांडेर बंदूक आहे. काही खरं नाही आहे. अबू गंठन असं नसते बाबा. गावातले 4-5-25-30 माणसं पाहिजे. सरपंचाला सांगता, समाधान भाऊ, तुकाराम भाऊ, मुंशीरामले सांगता. आता आम्ही हिंदून 2 जण जाऊन काय करा तटीसा? काय बोला काय ठेवा भाऊ. काय सांगा तुम्हाला, कोणी यायला तर तयार पाहिजे. ज्याच्या घरी गेलो तो हातच वर करून राहिला, मी येतच नाही म्हणते. सारेला सांगितलं बा म्या, एकही जण यायला तयार नाही. म्हणजे तू बेकार आहे म्हणते, आम्ही येत नाही. ते बरोबर आहे. ते काय येते तुला आखातच तसा करेला ते येईल तर चमकत दिला भाऊ तुला भरून चांगली. मागे हात वर केलते तुला, सारा गाव त्या पाठी मागे होतं. आता कसं येईन तुला हुकल्यावर होईल. आता कसं तेल मीठ लाल जा ना दडसा. तो पुरीवाला का हा म्हणते की नाही म्हणते? हा बुडे बा फोन घेऊन गेलता की त्या पुरीवाल्याले. पुरीवाल्याले मी फोन केलता, पण त्याचा फोनच शिवचा पाय. फोनच नाही राहिला तर काय करू. आता आठवून तटी जाण तो घरी नसा, मग काय करता? त्याच्या का दरवाजा मुका घेऊन घरी येता काय? काही माहिती पाहिजे की नाही? तो आहे घरी नाही आहे, दाखवते नाही दाखवत. त्या गावात गेले की सारं होते. तू घरीच असते, तू कुठेच नाही जात. आम्हाला माहित आहे ना कसं आहे तर ये. तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले बे. चला जट लोक ठीक टाइमपास करून राहिले, फल्ल्या झाडून राहिले नुसता. आपण 3 जण चालता काय? हे 2 जण घेऊन दगडून भाण्या 7 लोक होऊन राहिलो ना आपण. बापा आमचे कपडे तर पा, आम्ही टी-शर्टावर जाणं बा. अरे का बा, हे 2 जण उभे होते म्हणून गप्पा मारत बसलो आम्ही. अंग तोंड धुवायला राहिलो. काय तसे नेता का आम्हाला खरकटे? रे रस्त्यानं हात पाय धुता. चला पाहिजे की नाही कोण ना कोणी माग. चला लवकर चला. ते काय आम्ही नाश्ता नाही केला, फास्टा नाही केला. रस्त्यानं नाश्ता पाणी चहा पाणी पाच बापा. नाही म्हणजे ना करशील हातवर. TTMM करशील त्याचं त्यानं करा. ते काय खरं नाही. चहा पाणी नाश्ता पाणी सारच खाऊ घालतो. टेन्शन घेऊ नका. एवढं का कमकत समजले का मला? चला.
गावात तर काही चायसुई दिसून नाही राहिला. कुकडे झालेले काय हरपले लोक. पुन्हाच कोपऱ्या कापऱ्यात बसी तर काय चायचू येणार आहे. आपण कुठे येऊन बसलो गावाच्या छोटच्या कोपऱ्या. अटे काय चायचू येणार. गावात असतं चायचू असता. मला गावातली काहीच गोट नाही माहित. मग चायचू काऊन नाही येऊन राहिला माहित आहे. अरे बाबा घंट्याला पोरगी पाहायला गेले. घंटा झाला तयार. हो आज लग्नच लावून आणतात ते बुडे बाप्पा. मोठे गेले ना बाप्पा. झामझाम करून कपडे मपडे इस्त्रीचे. हा हा टकाटक काम होता. कर माऊली खरंच गेले का पोरगी पाहायला. द्यायला तयार आहे तो पोरीवाला. पाहिले का एवढा तितम्मा केला का म्या तरी मेळ नाही आला का. हुकलं नाही का त्याचं नशीब लय चांगलं आहे रे. थांब तू आताही काहीतरी बोट फिरवाच लागेल मले. हो मोठं करावंच लागेल ते बोट फिरू. काय माहित आहे तू न तर बोटं घालू घालू मोठं केलं ते पण मोठं नाही झालं. ते लाईन झालं. हे तू द्यायला तयार आहे तो पोरीवाला. तुले का बसले गाडी लुचत. असं तेल टाकतो तसं टाकतो का. तुझ्या नुसतं तोंडाचा दम आले का मारे खाल्ला त्याच्यासाठी. म्हणले का पहिल्यांदा माझ्या गेम हुकला. नाही तर मा कसं पत्ता टाकला म्हणजे सारखंच पडते. यावेळेस लय उलट झालं ना रे. 2 खेप मार खा लागला मला याच्यासाठी. पण पाय तू काही ना काही बोर्ड घालतोच मी याच्यात. कारण तू इचकोले शिव नाही राहत. जाऊ दे त्या भयाळ पोरे नांदी कुठे लागून राहायला बे. त्या घंट्यात होऊ दे ना बे. झालं बी तर आपल्याला काय फरक पडून राहिला. त्याच्याच्यानं काही मिळणार तर आपला जुगाड लागेल काही. तू काय टेन्शन घेऊन राहिला. जाऊ दे होऊ दे. काय डोक्याला ताप घेतं बिले का. नाही मातला तर शकुनी जागृत करायच लागेल ना मले. पास लागेल मले काही ना काही. शाळा इठ्ठल ना माझी तशाची नाही जमत गळ्या. मामन असं खाल्यावरच करते. काही नाही केलं की असं मला वाटतं. काही ना काही कराच काही ना काही कराच. याच्यात काही ना काही फॉल्ट कराच लागते मला. हो त्याला दारू बाजूनही मेळ नाही आला. त्या पुरीवाल्याजवळ जाऊन बी मेळ नाही आला. तर काही ना काही बजेट बसावंच लागतं मला डबल काही ना काही. गड्या तू गड्या डोक्यात ताप घेऊन राहिला घेणं देणं. बयाड तर बयाड पोटायला का ते. त्याचं होऊ दे ना गड्या. दुसऱ्याचं कोणाचं नको होऊ देऊ. ते जो बुडा आहे ना रघु बुडा त्याच्या नाताचं लग्नच नको होऊ देऊ. आता सांगत जाईल लोकांना असं तसं. तुझ्याबरोबर आम्ही सांगतो काहीचं काही. असं करू मग. हा दगड्याचं लग्न नाही होऊ देऊ आपण. पुन्हा लग्नाचं थोडा बरं काही काम धंद्याचं पाहिजे गड्या. लय पोटाला चिमुरा बसून राहिला आमच्या. काय ना 1000-500ची लाईन लावणं. काय काम करायला लागते बे. रात्रीचा दिवस केला की झालं फक्त एवढंच आहे. मी सांगतो तसं तसं करायचं तुम्ही आता. हा फक्त पुढे जाऊ नका तुम्ही. पुढे गेले म्हणजे तुमची गडबड झाली. काय करतो काय हे तर सांग आम्हाला. फोडून सांगत जा आम्हाला. तू कसं कोळ्यात बोलतो आम्हाला समजत नाही ते. मी काही कोळ्यात बोलत नाही. आपल्या जो लाईन आहे ना. कोणाचे ढोरं कोणाच्या बैल कोणाच्या बकऱ्या बांधेल असतात. बैल धरली गाडी टाकली की नेली केले. हा धंदा करून आपण सुरू आता. नाहीतरी लोक आता थंडीचे काही उठत नाही. बाहेर काही लक्षही नसते. आणि ढोरही चाब्या करत नाही. धरलं टाकलं की गाडीत की नेलं. पण हे मस्त आहे का. मस्त काम आहे. तो बा मस्त मस्त करून राहिला. मागे किती हाती सापडला मार खाल्ला ना बा. शिवलाला कशी सवय व्हायला मार खायची. आपल्याला सवय नाही बाबा. येडा झाला का तू. पावल्या तू निघ बरं घरी अटून सानी. मा तोंडारच नाही बुरे करून राहिला. तू निघ लवकर. तुला गरज नाही पैशाची. तू कसा घरचा श्रीमंत आहेस. आम्ही आहो गरीब पोकटी. गड्या बबन आपण आपली शाळा करू. या मावल्याला जाऊ दे घरी. बसणं जरासा चुप बसणं मावल्या. तुला समजत नाही काय लोन. नाही रे मी मजाक केलेला का तू ये. मग ठीक आहे थांबून फायदा नाही. चला गावात जाऊ. काय ना काही खेळ रचून आपण. संध्याकाळचा मिळेल लागेल. गाडी फाडी व्हा लागेल आपल्याला एखादी. चला चला पुढे वा. रिकामे काम काही करू नका. त्याच्या घरी घ्यायचं तोंड वाजायला जायला पुरत नाही. कटून फोन लावा त्या पुरीवालेले. हो तो घरी आहे की नाही आहे ते पा पहिले. अरे मग वक्ता अजून घर. देवीदास तो कुठेच नाही जात रे बा. बाजीच्या दोऱ्या तोडणारा माणूस आहे तो. घर नाही सोडत तो. घरीच असते तो. बायकोन तो बसेलच असता. तू काय टेन्शन घेऊन राहिला. आम्हाला माहित आहे ना. आम्ही लय दिवस पाहून राहिलो त्याले. पुढे बा तुमचं लय म्हणणं आहे की तो घरीच असते. पण आमचं हिंबटला तोंड होईल ना तो घरी नसला तर. फालतू त्याला फोन करा. तो हो म्हणते नाही म्हणते. साठी गेल्यावर त्यांना आपल्याला काढून हुसकून. मग काय करतात. चला आपला अपमान. घेणं देणं हातानच करणं आहे की नाही. आपली पोल. त्यापेक्षा फोन लावला काही बिघडते का आपला. काही फरक नाही पडत ना रे. बुडे तशी जायला जाय. आप त्याच्याबरोबर आपलाही कचरा करतात. आणि गंठ्याला त्याच्यापेक्षा घेणं देणं नाही. त्याला तर काही इज्जतच पडेल नाही गंठ्याने. फोन लावा मुकड्यानं. काय म्हणते तो पुरी आला पहिले पा. मग जाऊ द्या घरी. तरी बा लावतो फोन. भनभन नको लाव. हा लावतो फोन. ठेवता तो फोन. आम्हाला ऐकू आलं पाहिजे काय म्हणते काय नाही तर. बापा फिकर ठेवतो ना. राम 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 विबाई. राम 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 राम. बोला काय म्हणता. येवाई आम्ही येऊन राहिलो. बरं पोरगी पाहायले तयारी करून ठेवा. नाही ना तुमचं ना आपलं पाटलं जमत नाही. तुम्हाला काल सांगितलं ना पोरगी देत नाही म्हणून तुमच्या गावात मी. पहिले कसं तुम्ही ना टाइमपास केला ना.
मग आता आम्हाला तुम्हाला तुमच्या मागं फिरावं का आम्ही? मला पोरगी देणं नाही बा तुमच्या गावात. असं नाही वही एकदा दाखवून द्या बा पोराले. पोराला पोरगी लय पसंत यायला. पोरगा म्हणते तेच पोरगी करीन म्हणते मी, दुसरी पोरगी करतच नाही म्हणते. हो काही करा म्हणते पण तेच पोरगी करा. काय वय हा एवढा आता एवढ्यांदा एकदा तर दाखवून द्या तुम्ही. हा पोरगी देणंच नाही बापा त्या टकल्याली. नाही देणं मला. हा संबंध आपला काही होत नाही वय आहे. आणि तुम्ही काय मला घडी घडी फोन लावू नका. कसं त्या संबंधासाठी त्या पोरासाठी आपले संबंध वाईट ना हो. हा कसं आपलं कसं युवा नाता चांगला राहू द्या. नाही नाही ते काहीच जमीन ना. तुम्ही सांगूच नका मला. मी दाखवत नाही पोरी. पुढे नटलो खिचकी घेत आणलं. इकडे कामं पडले आमचे अलग. आता पोरी आला पोरी दाखवायला तयार नाही. पै लागलं असतं बा आम्ही तुम्हाला भेटायला येतो बा. दोन माणसं हा भेटल्यावर सांगा. भेटायला येऊ का तुम्हाला? हा सांगा ना तुम्ही. वही तुम्ही एवढा नादा लावून राहिली की नाही तर दोन लोक या बा भेटायला. हो आलोच मग आम्ही 15-20 मिनिटात येतो तुमच्या गावात. आलोच. हो हो या या या. राम राम मग. हो राम 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 राम. अरे गडे हो कसं करता? इवायचं नाही म्हणते आता पोरगी द्यायचं. कारबा घंट्या हा तर घोरच झाला बा. कारबा घंट्या काही म्हणते बा तो पुरीवाला. लेका तुझ्या मागं लागलो तर नाही म्हणले पाहिजे उंदरी आहे ते म्हणले पाहिजे. घेणं मग आता हिसकी आहे. आता तू नाही म्हणते पुरीवाला. काही करा मिळाला राजा. लागलं तर त्या पोरीच्या बापाला मी माफी मागतो बापा. त्याचे पाय धरतो त्याच्या पाया नाक घासतो लागलं तर. पण काही करा मिळाला राजा. जा जमून तेवढं लवकर द्या जमून. काय मिळाला आम्ही तो पोरीला नाही म्हणते ना. नाही म्हणते तर काय त्याला का हातपाय जोडायला त्याचे. आम्ही रिकामी नाही बापा त्याला हातपाय जोडायले. नाही तसं नाही नामदेव. त्यानं 2 जण बोलायला ना आपल्याला. दोन जण जा बाबा यातले कोण जातात. तू देवीदास चालला जाय मग. अजिबात नाही जात. काय का मा डोक्यावर खापर पडता का बापा या पोरानं काय घर गेला तर मी नाही जात बापा. दुरून अंगशे खेळ पुरते. नाही ना बुडे बा ते कसं मला बोलणं चालणं जमत नाही. आपला काही एवढा परिचय नाही तर कसं तुमच्या मधलाच कोणी पाहणं नाही तर तुम्ही दोनच बुडे चालले जा. तू जाय ना. मी जाऊन काय गुरु मला वैयक्तिक पाय तू. तुमच्या मधला एक जण चाला. कोण चालते तर चला मोतीराम बुडे बा तुम्हीच चाला. जाऊ द्या कोणी येत नाही तर येतो मी तुमच्यासोबत. कंठ्याले का दलीन दरवाना ज्या पहिले हो म्हटलं असतं तर काल हे नौबत आणली त्याच्या हातपाय जोडायची. त्या पोरीवाल्या हातपाय जोडा लागून राहिले. काय लेका काही लेका दलिंदर असतो. चला मग ठोका आधी झंझा दगड वाजवा आधी. काय राजा बुडे बा काय माणसं आहे तुम्ही. हटी आणून उभं केलं राजा. हो ना चहा ना पाणी ना नाश्ता काही ना काही. नामदेव भाऊ तुम्हाला नाही म्हटलं ना चहा पाण्या नाश्त्याले चाला ना. तुम्हाला पाचतो बा. चला हॉटेल पा फक्त कुठली आहे. अरे किती चिव आहे तर. हा हटी म्हणते हॉटेल पा म्हणते. हॉटेल कोणती हॉटेल आहे रस्त्यात. तिकडे बस स्टँडवर म्हटलं थांब तर नाही म्हणे. चला म्हणते आपला टाइम होऊन राहिला उशीर होऊन राहिला. आणि आता म्हणते हटी घ्या म्हणते पा म्हणते हॉटेल. चहा पाणी नाश्ता खाऊ घालतो. अरे चिव काय हवं तुम्ही एवढं घडी फोनवर बोलून राहिले बापा. असा कोणाचा फोन आहे? पाहूनच राहिली मी मागापासून. निरानिरा फोनवरच चिटकेलाय माणूस. जरा सगळे नाही इकडे तिकडे लक्ष नाही. फोन हो ते मागे पाहुणे नव्हते आलते का. तो माई घेऊन आलता त्या पोराले. त्या पोराला पोरगी पसंत आहे म्हणे. हा ना तेच ना. ते 2 बुडी मटण खाऊन गेलते सटवट. हो तेच बापा त्या पोराले तर काही जेवायला बापा. आता 8-10 दिवसानं अदलो कुकडे गेलते ते मोरीत. आता जेवायला ते येईल तर पिसाट करून राहिले. फोनार फोन. आता येतो मग येतो. पोराला पोरगी दाखव गडा युवाई. सांग बा आता मी परेशान आहे पुरा. काय सांगा आणि काय नाही मला काही सुचून नाही राहिलं. तरी आता ते 2 जण जबरदस्तीने येऊनच राहिले. बोलायचं आहे म्हणत युवाई तुमच्या बरोबर. 2 गोटी. ते माणसं काही खरे नाही दिसत बरं मला. निरा 65 माणसं तिकडे मेळणशीन जमला त्याचा म्हणून ते डबल इकडे येऊन राहिले. त्याच्या नांदी काही लागू नका आणि त्याच्यासोबत फोनवर बोलू बी नका. मला आमच्या घरी काही आणायला लागत. आमची पोरगी काही देत नाही आम्ही तुम्हाला. असं स्पष्ट सांगून द्या राहिले. न पण नात्यातलं काम आहे ना युवाई येते तो. सांग बा आता कुठे भेटला तर अजून आपली शान काढीन नव्हतो. एक तर त्या पोरीला काढून ना द्या घरा या बाई. असा घोर आहे ना. म्हणून म्हटलं बा त्याला 2 जण येऊ दे. ते काय म्हणतात काय नाही. आणि एकदा पोराला पोरगी दाखवून देऊ. आणि डबल त्याला म्हणून सबसेल चक. की आमच्या पोरीला पोरगा पसंत नाही. तो पोरगा टकला. आम्हाला तो पोरगा चालत नाही. आणि ती वावरही कमी होऊन राहिलं. 10-15 एकर आला पाहिजे आम्हाला आता. असं सांगू देईल. एकरी बेकरी जोडायला आपल्याला काय लागते. ते जोडत होती की नाही लोक. इवाई हो की फिवाई हो ते काही खरे दिसत नाहीत मला माणसं. त्यानं मग अदलोकच 10-12 दिवस कोण पेंटिंग मध्ये पाळलं. त्याला पोरगी पसंत होती ना. मग त्याने लगेच करायला लागत होतं की नाही. 10-12 दिवस त्यानं असे घातले म्हणजे त्याचं कुठे ना कुठे चालू असेल. हे असंच असेल. आणि आता ते होत नसेल म्हणून ते डबल आपल्या घरी येऊन राहिले. असं आहे ते. पण तुम्ही आता काही नाही. ते डायरेक्टच नाही सांगून द्या आता तुम्ही. तो आता ते 2 जण येऊन राहिले तर काय म्हणतात काय नाही त्याच्यावर पाहू आता काय तर.
घरी काही बोलावू नका त्याले, तिकडेच न्या एखाद्याच्या वाळग्या गिडव्यात आणि तिकडेच मीटिंग बसवा. इकडे आपल्या घरी काही आणू नका त्याले. घरी आणले की चहा करा, पाणी करा आणि बंदा दिवस त्याच्यातच जाते. मी नाही त्याला घरी बोलवलंच नाही. मी तो तुझ्यापेक्षा हुशार आहो. तुझ्या किती पुद्दा पडते ते घरी आले तर चहा करा, नाश्ता करा, भांडे गुंडे घासा. किती ती तंबाखूरचे बायले यायले काय समजते हे बाळायले. तिकडेच एखाद्या वाळग्या फाळग्यात बसवतो आणि तिकडेच काय गोटाय करायची तर करतो. आणि त्यानं जर जास्त जबरदस्ती केली तर एकदा पोरगी दाखवून देऊ त्या पांडूच्या घरी. बस तेवढा आखरीचा कार्यक्रम. काही डोक्याला ताप नाही. याला पुरत ते काही मला काही पसंतही नाही म्हणा. ते इस्कूनच टाकू दे. हा तसंच करा. कामा माझे पाहुणे चालले म्हणते येऊन राहिले. 2 जण येतो 4 जण येतो. तेच काम करा का आम्ही. 2 जण चहा पाणी करा, 4 जण चहा पाणी करा. जाऊ द्या पिच्चा सोडा ते आता. चालो ठीक आहे. गप्पा मारायला पुरत आपण अटीच गप्पा मारून गपकन येऊ आपल्या घरी घेऊन ये. तिकडे जावं लागेल मला. बस स्टँडवर जायला तिकडे एखाद्या वाळग्यात घाला लागेल. चाल मग येतो मी. हा जा बापा लवकर तिकडेच. आणि तिकडेच त्याले भेटा आणि तिकडेच करा सगळं. काय माय काय इटेल पाहुण्यात हे घडी फोन करून राहिले. आम्ही येतो निरा ताल हाय बापा या पाहुण्याचा तर. म्हणून राहिलं तरी निरा डोक्षारच बसून राहिले. आम्ही येतोच असं कुठे असते ना. व्यवस्था तर काही आहे की वायाची. चादर नाही फॅदर नाही, तसंच दोऱ्यावर बसवलं. पाहुणे अनुभव आम्ही मुठभर केस देणार ना आमच्या घरी. काय बाबा काय सोय आहे तर बा काळाने विषय काढा ना. काय का तोंड पाहता का मेकाचं का तोंड पाहायला आलो आपण काढायचे. मग वय कसं करता. कसं पोराला पोरगी लयच पसंत आहे राजा. पोरगा म्हणते ही करीन तर हेच पोरगी करीन. दुसरी पोरगी मला चालतच नाही. सांगा बा मग वय कसं करता मग. कसं माहिती का संबंध करू करू तुमची पांडे झाली आणि माई पांडे झाली. कसं हे संबंधाचं काम असते कसं सनात घन. तुम्ही नाही एकतर टाइमपास केला. तुमचं तिकडे पाहिणं चालू असेल, तुमचं तिकडलं हुकलं, मग आमच्या शेंडीवर हात ठेवला तुम्ही ना. आता तुम्ही म्हणून राहिले की तुम्ही पोरगी द्या. पण बा आम्हाला काही तुमच्या गावात पोरगी देणं नाही. कसं आपल्याला काही ते पटलं नाही. हो बापा युवई तसं काहीच नव्हतं. त्या पोराच्या सोयरे सुसून आदेत. मामा काही म्हणे तो, मावशी काही म्हणे तो, फलाण्या काही तर बिस्तान्या काही. त्या घोराघोरात टाइमपास झाला युवई. काय सांगा तुम्हाला. एवढा मेळ आणून द्या काही विषय नाही ना युवई. आपण आपले जा. नाही युवई तो मेळ येतच नाही ना. तुमचं आपलं फाळगं जमतच नाही. असा टाइमपास झाला कामच नाही आपलं. झटपटवाला आपण आळशी नाही ना. मी बोलू का मंदातल्या 2 गोटी. आमचा बुडा म्हणते पोरगी द्या, तुम्ही म्हणता मी देत नाही. असं काही करू नका. आपल्या आपण असं संबंध राखा लागतात आपल्याला. असं तुम्ही आमच्या घरी आले पाहिजे, आम्ही तुमच्या घरी आलो पाहिजे बुवा. असं काम करा काहीतरी. हो तुम्ही कशा आहे. तुम्ही या मध्यस्थी बरोबर आहे की नाही. सांगा आता तुम्ही मा घरून पोरगी पाहून गेली. मला म्हणता का आम्हाला पोरगी पसंत आहे. घरी गेल्यावर मी फोन करतो तुम्हाला, त्याला सुद्धा उत्तरही देणं नाही. 2 गोटी सांगणं नाही, बोलणंही नाही. गडबडीत काही बोलणं असं चालीन काय. मग मला रागीन की नाही भाऊ सांगा तुम्ही मला. चुकलं बा पाहुणे बा त्याचं चुकलं. मी माफी मागू काय तुमच्या त्याच्या वतीनं. मी माफी मागतो बा तुम्हाला बस. काय एवढा राग धरून बसली तुमच्या सडेल गोटीचा. सांगितलं नाही होतेच असते मागं पुढं. विचार करायला लागतात ना काही गोटीच्या बी. जाऊ द्या ना काय एवढं टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. माफी गिफीचा काही विषय नाही बा. तुम्ही कसं आता तुम्ही म्हणून राहिले एवढं आता काय बाजा माहिती इच्छाच नव्हती दाखवायले. आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तोंड वाजून राहिले माझं तर बा द्या दाखवून आता पोरगी. ताला रे गड्या जीवात जीव आला रे बा माया देवदास. जीवात जीव आला का मग कसा पाहुणे जास्त टाइमपास काही कामाचा होत नाही. तर कसं झटकने आजच आम्ही पोराले बोलवून घेतो आणि पोरगी पाहायचा कार्यक्रम झटकने करून टाकू आपण. टाइमपास काही कामाचा नाही. कुठे देऊन राहिल्यावर तुम्हाला बोला तुम्ही तुमचा नुसता टाइमपासच करणार आहे मी. हे रे मागल्या जाय आपलं. तुम्हाला चक्रा मारो थंडागार करतो. थांबा तुम्ही. हो घ्या ना पोरगा बोलून घ्या तुम्ही. हो तदलो की वय मग तुम्ही तयारी करा. आम्ही घेऊन येतो मग पोराली. वय आपल्याला तयारीच काय करायला लागते. 2 पळमं टाकले खाली बसली की झाली बैठक आपली. आपल्याला काय लागते दुसरं. आपल्याला हॉल पान ढमुक वाज तिथं बी असतात का आपल्या ह्याच्यात. साधं संपल असते आपलं. काही टेन्शन नाही. घेऊ या तुम्ही घेऊन या पोराले. मग येतो मग आम्ही. आणतो घेऊन येतो पोराले. बाण चाले हो कशी तुम्हाला हिसकी घ्यायला लावतो पाहन. मी फोन केलो होतो उत्तर ना देत त्याले. आता करतो मग करतो ढमुक करतो घ्या माझा हिसकी. फक्त तुम्हाला जर चक्रास नाही मारायला आला मागा आजा तर मग आई बांधून मग ना आजा. का बुडे बा तुम्हाला नेल नाही पोरगी पाहायले. ते घंट्यान ते गेले ना तुमचे 2 सोबती गेले बुडे पोरगी पाहायले. तुम्हाला घरीच ठेवलं वाटते. आता का मार खायला जातं बापा त्याच्यासोबत पोरगी पाहायले. कानाला हातात बापा आपण दूर असतो. अशा लफडेत पडत नाही आपण. आपल्याला काही घेणं देणं नाही बापा. तो का घंटा काय खरा काय त्याच्या आठाने पडेला आहे. बुडे बा या वयात जायला पाहिजे तुम्ही ना. कसं तुमच्यासारखा बुजुर्ग माणूस गेला की थोडं वजन पडते. बोलणं चालणं ढमुक काय बोलायला लागते काय नाही. तुमच्या सारख्याला समजते 2 गोटी.
द्यायला पाहिजे तुम्ही ना. तुम्ही म्हणता वाढायला काढायला जाता. आपल्याला सांगितलं नाही तर आपण का मागं जातं का लागून द्यायच्या. काय बी माणूस आज गड्या तू. मी तर का बिना बोलावल्याचा मी तर कुठेच नाही जात. मा भावाच्या घरी नाही जात. त्याच्या यायच्या सोबत कुठे जाऊ रे बा. ते 2 बुडे आणि ते पायच बसतील आपल्याला घेऊन नाही रे बा. का बुडू बा मेळीन की नाही पण गड्याचा मेळ यायला पाहिजे. हो लय पोट्टो गरीब आहे राजा. थोडंसं वाईट लाईनला लागल तर म्हणा ते पण आलं लाईनवर. त्यानं जर पहिले हो म्हटलं असतं तर एवढी गडबड झाली नसती. म्हटलं लग्न झालं असतं त्याचं. साऱ्या गोष्टी पद्धतशीर झाल्या असत्या. पण ते बी होकेला आले का काटतो. गरीब काय करतो बापा. तो लय बावन आहे रे. तुम्हाला दिसते तसा तो तोंडानं. आणि तो काय गंठ्या आहे बापा. मी ना समजून सांगितलं तर मला त्यानं अरे गारे शादवलं. मला त्यानं सांग या वयात गावामध्ये खालची वर मान करे कोणी ताकद नाही मापुढे. पण तो पोऱ्या मला बोलला बा असा तसा. बुडे बा राग नका मानायचो. साधा शंपर पोर राय नव्हतो. अरे बापा बुडा तर घरी दिसून राहिला. घंट्याला पोरगी पाहायला गेला नाही का बुडा. सांगितलं नाही वाटते. काय खरं नाही राजा बुडे बा. तुम्हाला कोणी ओळखत नाही राजा गावात आता. सांगितलं का मा घरी येऊन लोक टांगण जरी घेतलं असतं त्याला तर गेलो नसतो मी. तो काय खरा आहे का मार खाता का तोटी जाऊन. बाप्पा कानाला कान खडी. आपण नाही जात त्याच्या बोलत नाही आपण. संबंध जे दूरची ओढत. तुम्ही काय जासा तुमच्यात काय पावर आहे. काय तोंड दाखवसान तटी. पहिलेच तर बोट घातल ते तुम्ही त्याच्यात. तो पोरीवाला तुम्हाला खेट्ट नाही मारणार. तुम्हाला पाहिजे तर हाच चालता म्हणून मा घरी एकाही 2 करायला तुमचे संबंध तोड्याले. बाप्पा शिवलालचा साया ढमूक आहे आणि असं आहे तसं आहे सांगायला आलता म्हणून पोरीचा बाप. म्हणून नाही गेले तुम्ही. खेट्ट खानावरती तुम्हाला तरी सा बोलून राहिला. तू काय बोलून राहिला. तोंडा चिंते बोलून राहिला तू. कोणता माहिती लाल मला खेट्ट मारते रे. कोणी ताकद नाही झाली सायाची खेट्ट मारेन मला तो. मी काय गेलं तर कोणते बोट घातल ते तुला कोणतं माहिती आहे काय माहिती. सपरून राहिला नुसता. हो बुडवा एवढं गरम नका होना. आपण बोलून काय राहिलो. याच्यात काय गरमागरमीचा विषय करायचा. तुमच्या जीवावर ताज येते राजो. आणि तो काय गरज बोलला का खरंच बोलला की नाही. तो कसा म्हणून राहिला मग खेट्ट मारीन ढमुक मारीन. पोरीच्या बापाला सांगाल तर तुम्ही तसं सांगाल तर त्याला माहित आहे का काही. मागे मग मार तसाच खाल्ला तुम्ही ना. चांगलं झोडलं तुम्हाला. अरे बापा रे ना रे मा आता करा तुम्ही. आम्ही हे देता का माघरची तर तुमच्या बायकोला आम्ही हेच नेली ती तुम्हाला लायली चोपल्याली. मला सांगून राहिले का तुम्ही. मला माहित आहे झालं. बड्या माझ्या जखमेवर मीठ काल चोपडून राहिला घेणं देणं. अजून लेखा मी ते भुललोय नाही बा. तू ताचा केला माझा जखमा. गड्या काय गळा माणूस आज गड्या देवलाल तू. बोलत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही बा तू. सारे मुंग घेऊन असले का तू. तुम्ही कशा आडीनं बोलता. ढमूक झाले की टमूक करीन टमूक झाले की अमुक करीन. कोणत्या मा घरी आला असता पोरगी पाय म्हटलं असतं तोकडे मा घरी लोटांगण जरी घेतलं तर मी गेलो नसतो. जे खरं आहे ते सांगा माणसानं. हो साऱ्या गोष्टी तुझ्याच खऱ्यात. आम्ही खोटी आहो बस. बोल नको रे भाऊ जास्त आता. जाऊ दे आपल्यात काय भांडणं करून राहिले. तिसऱ्यासाठी घेणार प्रेमानं 2 शब्द बोला झाला आपलं. गळा देवला तू वेगळ्या मागच्या गोटी उकरून काढत राहायचं. एक तर पहिले त्या बुड्याची सनकते जीवार येते. काल तू मागचं उकरून काढून राहिला. आताच बोलणं काय वा तुमच्या अनुभवान मला एवढं सांगा की कोणत्या संबंध होईन किंवा नाही होईन. कसा आहे गडा येईन याच्या हातानं पायावर गोटा मारून गेला. पुरीचा बापाचा फोनही येईल तर हे त्याला नाही म्हणत. आणि आता उलट्या यानं त्याच्या घरी गेले. मग तो दिन काय पोरगी सांगतो मला. बरोबर आहे म्हणा बुडबा. तुम्ही बरोबर बोलून राहिले. हे पण त्याला माज आलतानं साऱ्या गावात माजून केलं त्यानं आरामखोरानं बिनला जवानाचा. इकून तिकून होत होतं त्याचं तर करून घ्यायला पाहिजे होतं ना. ते जाऊ दे त्याला माजून करू काय करू. आपल्याला काही घेणं नाही. चला आपलं काम करू आपण. दगडू कधी बोलत आहे पोरीले. आपल्याला पोरगी पाहायला भेटते की नाही बा. जरा दाखवते न पोरगी. एवढं काय हाय करून राहिला तू. तुला बेजास पाहायची नव्हे झाली वाटते गड्या. कुठे बा तो पोरगी पाहायचा कार्यक्रम करा ना सुरू. काही ना काही बोला बा. तुमच्या तोंडात जसे काही मूग दिले. काहीच बोलून नाही राहिले तुम्ही. बोला ना काही. नाही तर तसेच भाजार जास्तच करता तुम्ही. आता तर बोला काय सांगाय. तो देवीदासाठी काय झापा काढायला का आपण. काढणं काही ना काही विषय काढतो. काय मग येऊ आणा ना पोरगी दाखवायले. पोरगी दाखवायचा कार्यक्रम करून घेऊन मग काय आपलं तर बोलून घेऊ. काय तुम्हाला घडी घडी पोरगी दाखवायला लागते बा. आता मागे तर पाहिली पोरगी. आता पोरगी काय रूप बदलते का. पोरगी जशी आहे तशी आहेच. पोरगी दाखवायचं काम नाही. पुढचं काय बोलायचं आहे ते बोला. कसं आता काही याच्यात 2-3 जण नवीन त्यानं पोरगी पाहायला नाही म्हणून म्हटलं बा पोरगी दाखवून द्या. आमचा तर काही विषय नाही. आम्ही ना पोरगी पाहायलाच आहे म्हणा. ही वय पहिले काय आहे बोलून घेऊ आपण. काय आहे काय नाही कसं करता. आणि मग करू लागलंच तर पोरगी दाखवायचा कार्यक्रम. दिवस मग यायले काय आहे आपलं. पोराले पोरगी पसंत आहे वय. पुढे कसं करता ते सांगा. आम्हालाही पसंत आहे पोरगा. पोराबद्दल काही वाद नाही. पण आपल्या ज्यानं घेतल्या जात नाही. फक्त आपल्या जो पोरीच्या पोरगी आहे
सांगितलं ते बरं, नाही तर मग वक्तार कसं तुम्हाला तोंड फुटीन का 50,000 द्या, 10 ग्रॅम सोनं द्या, ढमूक द्या, टमूक द्या, फ्रीज दिलं नाही, कूलर दिलं नाही, मिक्सर दिलं नाही. कसं पहिले सांगितलं ते बरं की आपल्याजवळ दुसरं काहीच दिलं जात नाही, पोरगी आहे फक्त. बघंट्या ते काही द्यायला तयार नाहीत, काहीच देत नाही म्हणतात. मग कसं करतं? हा उडवा एक 10 ग्रॅमची चेन आणि एक अंगठी 5 ग्रॅमची, आणि फ्रीज कूलर आणि आपल्याला वॉशिंग मशीन, दुसरं काही नाही कपडे धुयाले. एवढं नाही देतील का आता हे? ती देऊन राहिले हे शुक्रिया मानणं. हा तुले तर बाबा सोनं घेणं, अंगठीन मागटीन चेन आणि मी नाही पाहिजे. शिवाय तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्हाला काही पाहिजे नाही. तुमचं सोनंही नाही पाहिजे, नाणंही नाही पाहिजे, फक्त पोरीचे पोरगी द्या आम्हाला. लग्न फक्त तुम्हाला जंक्शन करावं लागेल. अरे आमच्याकडे सांगणार डीजे तर कसं लग्न कसं टाप झालं पाहिजे बिलकुल. ते कुठेही होणार नाही. लग्नही तुम्हालाच करा लागेल, जंक्शन करा कसंही करा. हा फक्त माझं पोरगी आहे, मी पहिलेच बोललो तुम्हाला. ते लग्नाचं ते तुम्हालाच पाहा लागेल. माया 5-50 पाहुणे येतील, ते बी तुम्हालाच जीव घालायला लागते. माझं तेही सोय नाही. अरे गड्या कसं करतं हे तर पुरी गुंडी फसली आता म्हणते काहीच करत नाही. यानं पोरेच हात वर केले, नामदेव हात वर नाही केले. हा आकडून पाहून राहिला, याला देणं नाही पोरगी. याला माहित आहे असं तसं सांगितलं की चकते संबंध. पण आपण बघ सोडणार आहे का? संबंध करूच आपण. आपल्या खिशाला झिंज लागले चालेल, पण पोरगी तर करू याचीच. मित्र हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. अजून काही आमचा संबंध जुळला नाही, उद्याच्या भागात संबंध जुटी ना, तर उद्या भाग बघायला विसरू नका. मित्रांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका बरं. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ शेअर करा. काका, मावशी, अक्का सर्वेने व्हिडिओ बघितला पाहिजे. कसा झाला व्हिडिओ हा कमेंट्समध्ये सांगा बरं. आणि आखरीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. लवकरात लवकर 20,000 झाले पाहिजेत आपले सबस्क्रायबर.